हाडांपासून निघालेली रिचनेस म्हणजे मटन पाया सूप. रिच, रॉयल अँड फुल पॉवर. एकदम नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स. बकऱ्याचे पाय साफ करून घेतलेत. आता धुवून घ्यायचं. धुवून घेता वेळी याला आट्टा लावायचा. तुम्ही मैदा पण लावू शकता. या पद्धतीने सर्व पाय धुवून घ्यायचं. आट्टा लावल्यामुळे व्यवस्थित क्लीन होतात. आता पाणी ॲड करून धुवून घेऊया. सुरुवातीला घेऊया दालचिनी, तमालपत्र, लवंग आणि काळी मिरी. हलकं भाजून घ्यायचं. बारीक चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा भाजून घेतलाय. लसूण, आलं, हिरवी मिरची हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. ॲड करूया पाय. मिक्स करूया. हळद, पाणी तुम्हाला हवं तेवढं ठेवू शकता, पण जास्त प्रमाणात ठेवायचं नाही. मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं. कोथिंबीर. झाकण लावून कुकरमध्ये शिजवून घ्यायचं. मटण पाय शिजवून घेतलेत. गाळून घेऊया. गाळून घेता वेळी याच्यातले खडे मसाले, हिरवी मिरची वेगळं करायचं. सूप गाळून घेतलंय. परत पॅनमध्ये ॲड करूया. पॅनमध्ये ॲड केल्यानंतर अजून थोडा वेळ शिजवायचं. तुम्हाला हवा तेवढा थिकनेस ठेवू शकता. पाणी ॲड करायचं नाही. आता तुम्ही जेवढं जास्त उकळाल तेवढं जास्त चिकटपणा येतो. ॲड करूया थोडंसं मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस, बटर. सूपचा थिकनेसपणा तुम्ही बघू शकता. मटण पाया सूप तयार आहे. अशाच हॉटेल स्टाईल रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा.